नमस्कार। याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये आपण बघितलं होतं की मुघल बादशाह खुर्रम म्हणजे शहाजहान हा निजामशाहीचं राज्य बुडवायला महाराष्ट्रात आलेला आहे। त्यांनी निजामशाहीचं राज्य संपूर्णतः बुडवलं आणि शहाजहान परत उत्तर हिंदुस्थानात निघून गेला। यानंतर शहाजी राजांनी आदिलशाही बरोबर संगनमत केलं आणि निजामशहाचं राज्य परत उभं केलं। आपण बघितलं होतं जीवधन नावाचा किल्ला आहे, अतिशय सुंदर किल्ला आहे। त्या जीवधन नावाच्या किल्ल्यावरती निजामशहाचं एक कोणीतरी नातलग, त्याचं नाव आहे मुर्तझा निजामशाह, 5 वर्षाचं पोरगं होतं। त्याला शहाजी राजांनी कैदेतून नजर कैदेतून मोकळा केला। संगमनेरजवळ पेमगिरी नावाचा किल्ला आहे, तिथं त्याला गादीवर बसवलं। ऑफिशियल डिक्लेरेशन झालं की हा निजामशाह असेल आणि केअरटेकर म्हणजे जसं अकबराच्या वेळेला बेहराम खान आहे, त्याचं राज्य खरं तर बेहराम खानाचं आहे, पण दाखवण्यासाठी सुरुवातीला अकबर आहे, तर तसं निजामशहाला समोर धरत पण राज्य हे शहाजी राजांनी उभं केलं। आपण याच्या आधीच्या व्याख्यानात एवढा भाग बघितला होता। आदिलशहानी शहाजी राजांना यावेळेला प्रचंड मदत केलेली आहे। लक्षात घ्या, मागच्या वेळेला आदिलशहानी शहाजी राजांचं राज्य बुडवलंय, पुण्यामध्ये स्वतंत्र राज्य स्थापन केलेलं। आदिलशहाच्या वतीने पंडित मुरार जगदेव आणि खवास खान ही मंडळी आलेली आहेत हे राज्य बुडवायला। पण आता हीच 2 मंडळी शहाजी राजांचं राज्य वाचवायला आलेली आहेत। राजकारण आहे, आजचा शत्रू उद्याचा मित्र असतो, आजचा मित्र उद्याचा शत्रू असतो। राजकारणात हे चालायचंच। तुम्ही सध्याचं राजकारण बघता, त्याच्यामध्ये पण ह्याच गोष्टी दिसतील। कुठल्या तरी गाण्यात असं म्हटलेलं आहे, आपलीच प्रतिमा होते आपलीच वगिरी। तर तसं हे राजकारणी मंडळी आहेत, हे अशाच गोष्टी करत असतात। आजकालच्या जगामध्ये तो व्हिडिओ लावला जुना की त्यांची व्हिडिओमध्ये सगळ्या राजकारण्यांची गोष्टी, ते काय काय बोललेले आहेत त्या येतात, पण इथेही तेच आहे। आणि मग खवास खान आणि मुरार जगदेव यांनी आदिलशहाच्या वतीने हा सपोर्ट केला। तुम्ही लक्षात घ्या इथं की निजामशहाचं जे राज्य आहे हे कृष्णा नदीपर्यंत आहे। कृष्णा नदीच्या दक्षिणेला आदिलशहाचं राज्य आहे। म्हणजे मूलतः आदिलशहाने जे राज्य विकसित केलेलं होतं त्याच्यामध्ये तुंगभद्रा नदी ही दक्षिणेला आणि उत्तरेला कृष्णा नदी अशी ही राजवट होती त्यांची। परंतु निजामशहाचं राज्य जिंकल्यामुळं आता कृष्णा नदीपर्यंत निजामशहाचं राज्य आलेलं आहे। हे राज्य शहाजी राजांनी रिकव्हर करायला सुरुवात केली। कारण यामुळे झालं काय, पॉलिसी नीट समजून घ्या। मुघल आणि आदिलशाह यांच्या सरहद्दी भिडत होत्या एकमेकांना आणि मुघलांचं पुढचं टार्गेट आदिलशहाच होता। का मला माहित नाही, राजकारण आपल्याला कळत नाही, तर मी तुमच्या समोर शिकवायला उभा राहिलो नसतो। आपल्या दृष्टीने आदिलशाह मुसलमान, शहाजहान मुसलमान, आदिलशाह तुर्की मुसलमान, शहाजहान पण स्वतःला तुर्कीच म्हणवायचे, जरी ती मुघल असले तरी त्यांना तुर्क म्हणण्यात अभिमान वाटायचा। त्याप्रमाणे शहाजहान पण तुर्की मुसलमान, आदिलशाह पण तुर्की मुसलमान, शहाजहान सुन्नी मुसलमान, आदिलशाह सुन्नी मुसलमान। नक्की कोणासाठी हे भांडणार होते माहित नाही, पण हे राज्य हे आपलं मोगलांना भिडू नये म्हणून शहाजी राजांची योजना खूप चांगली होती। शहाजी राजांनी ही योजना करत स्वतःचं राज्य उभं केलं। शहाजी राजांच्या मनात हेच होतं की मराठ्यांचं स्वतंत्र राज्य उभं करायचं होतं। एकदम ते शक्य नव्हतं, त्यामुळे हा त्यांनी मध्यम मार्ग म्हणतात तो स्वीकारला की नावापुरता निजामशाह पण खरा कारभार शहाजी राजांच्या हातात। आणि याप्रमाणे बघता बघता शहाजी राजांनी स्वतंत्र राज्य हे उभं केलं। जेवढं राज्य शहाजहान जिंकून गेला होता त्यातला बराचसा भूभाग हा शहाजी राजांनी परत मिळवला होता। हे सगळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर झालेल्या गोष्टी आहेत। ह्या वेळेला म्हणजे शिवाजी महाराजांचं वय अंदाजे 3 वर्ष असावं, तिथपासून ह्या राजकारणाची सुरुवात झालेली आहे। आणि मग शेवटी हे राजकारण मोडून काढायचंय, आपल्याला हे चालणार नाही। तैमूरचा वंशज आणि अकबरापासून यांना वेळ लागलं होतं ते म्हणजे कन्याकुमारीपर्यंत राज्य करायचं।
कारण असंच राज्य अल्लाउद्दीन खिलजीने केलं होतं. मुबारिक खान खिलजीने हेच राज्य परत तयार केलं होतं. त्यानंतर मात्र असं राज्य दिल्ली सल्तनत, दिल्लीच्या गादीला जमलं नव्हतं. आणि मग अशा वेळेला शहाजहानची इच्छा होती की हे जे आपल्या वाडवडिलांचं स्वप्न आहे हे पूर्ण करायचं. जहांगीरच्या काळात आणखीन एक दुर्दैवी घटना मोगलांच्या बाजूने घडली होती. ती म्हणजे काबूल कंधारचा जो प्रदेश आहे तो सगळा इराणच्या हातात गेला होता. आणि मग अशा वेळेला तो प्रदेश पण आपल्याला जिंकायचा आहे. या रीतीने शहाजहानच्या मोहिमा त्या बाजूलाही चालू होत्या आणि निजामशहाचं राज्य बुडवायच्या दृष्टीनेही चालू होत्या. आणि मग शहाजहाननी हे राज्य बुडवायसाठी म्हणजे शहाजीराजांचं बुडवायसाठी एक असा माणूस निवडला जो जबरदस्त आहे. जबरदस्त म्हणजे लक्षात घ्या की मोगली परंपरा आहे वडिलांविरुद्ध उठाव करायचा. त्याप्रमाणे शहाजहाननी पण वडिलांविरुद्ध उठाव केला होता. आपण हे आधीच्या व्याख्यानामध्ये पण बघितलेलं आहे की लखुजी जाधव म्हणजे शिवाजी महाराजांचे आईकडून आजोबा, त्यांना बरेचदा जाधवराव म्हणायचे. तर हे जे लखुजी जाधव आणि त्यांच्याबरोबर देशमुख बुलढाण्याचेच आहेत ते पण, ह्यांनी साथ दिली आणि शहाजहाननी म्हणजे तेव्हा तो शहाजहान बादशाह नव्हता पण तो बादशाह बनण्याचा प्रयत्न करत होता, जहांगीर विरुद्ध उठाव केला. दिल्लीपर्यंत फौजा भिडल्या आहेत. लक्षात घ्या, दिल्लीपर्यंत मराठी फौजा ज्या नेल्या त्या लखुजी जाधव यांनी शहाजहानच्या मदतीने. पण त्यावेळेला नूरजहान राज्यकारभार करत होती. नूरजहान म्हणजे आपल्याला माहिती आहे जहांगीरची बायको, कितवी ते विचारू नका. पण 32व्या वर्षी नूरजहानचं लग्न झालं जहांगीर बरोबर आणि ह्याच्यानंतर तिने हळूहळू करत सगळी सूत्र आपल्या हातात घेतली होती. आणि मग तिने ज्या माणसाला सोडलं त्याचं नाव आहे महाबत खान. काही नावं आहेत ती ठराविक लोकांना खूप आवडतात. म्हणजे मोगलांच्या बाजूला महाबत खान नावाने बरेच सरदार दिसतील. तसं आदिलशहाच्या बाजूला खवास खान नावाचे सरदार आहेत. तर तसं हा महाबत खान हा शहाजहानला हरवता झाला होता. पण पुढे ह्याच महाबत खानाच्या मदतीने शहाजहान बादशाह बनलाय. त्याचं कारण नंतर महाबत खानाचं नूरजहान बरोबर वाजलं होतं. महाबत खानाने साक्षात जहांगीरलाच अटक केली होती. त्यामुळं नंतरच्या काळात नूरजहान आणि महाबत खानाचं शक्य नव्हतं. त्यामुळं जहांगीरच्या मृत्यूनंतर शहाजहानला बादशाह बनायला महाबत खानानेच मदत केली. पण आपल्यावरती केलेले उपकार विसरणं हे मोगलांना सहज जमतं. जसं आपण बघितलं की निजामशहातला मातब्बर वजीर त्याचं नाव आहे मलिक अंबर. ह्या मलिक अंबरने शहाजहानला निजामशाहीमध्ये लपायला जागा दिली होती. पुढे मोठं झाल्यावर शहाजहानने हीच निजामशाही बुडवली. तसं महाबत खान हा पुढं आला त्यामुळे शहाजहानला सत्ता हातात घेता आली. आणि ऑब्व्हियसली त्या अर्जुमंद बानू, जिला नंतर मुमताज महल म्हणतात पण मूळचं नाव तिचं आहे अर्जुमंद बानू, तिच्या वडिलांनी इथं बरीच मदत केली. म्हणजे शहाजहानच्या सासऱ्यांनी. आणि शहाजहान बादशाह बनला. आता शहाजहाननी महाबत खानाला महाराष्ट्रावर सोडलं. म्हणजेच शहाजीराजांचं राज्य बुडवायला सोडलं. हा महाबत खान हा शहाजीराजांचं राज्य बुडवायला महाराष्ट्रावर चालून आला. 80,000च्या आसपास फौज मोगलांची त्यांनी आणली होती. शहाजीराजे सुद्धा यानंतर तयारीचे आहेत. लक्षात घ्या, शहाजीराजे म्हणजे कोणी लेचापेचा माणूस नव्हता, जबरदस्त ताकदीचा माणूस होता. आदिलशहाच्या वतीने पंडित मुरार जगदेव आणि खवास खान आणि शहाजीराजे अशा सगळ्या फौजा एकत्र आल्या आणि त्यांनी 80,000 मोगलांना अंगावर घेतलं. सोलापूर जवळ परिंडा नावाचा किल्ला आहे. त्या परिंडाच्या किल्ल्यापाशी ह्या महाबत खानाने मोठं युद्ध मांडलं. पण गनिमी कावा किंवा वृक युद्ध म्हणतात ह्याचा वापर करत शहाजीराजांनी ह्या 80,000 मोगलांना बेजार केलं. आणि शेवटी एका पाठोपाठ एक हल्ले चढवत महाबत खानाला पळवून लावलं. शहाजहानला वाटलं होतं 80,000 फौजेसमोर आपण हे राज्य जे नव्याने स्थापन झालंय ते चिरडून टाकू.
पण तसं झालं नाही, कारण हे राज्य निजामशहाचं नव्हतं, हे राज्य होतं शहाजीराजांचं. अनेक निष्ठावान मराठे सरदार, जसं कान्होजी जेधे वगैरे असे काही सरदार मोठमोठे त्यावेळचे होते, हे शहाजीराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. त्यांनाही मराठ्यांच्या ऐक्याचं महत्त्व पटलं होतं. आणि मग अशा वेळेला त्यांनी अतिशय छान पद्धतीमध्ये महाबत खानाचा पराभव केला. महाबत खानाला कळवलं होतं काय झालं ते, त्याप्रमाणे त्यांनी शहाजहानला कळवलं. आणि मग शहाजहानकडून पत्र आलं, हे तुम्ही मला कळवलं, ह्यापेक्षा तुम्ही मेला का नाही. एखाद्या सेनापतीचा असा अपमान, पण मोगलांच्या शब्दाला किंमत आहे का माहित नाही, पण आहे. हे पत्र वाचलं आणि महाबत खान मेला. काही जण म्हणतात ते विषारी पत्र होतं. अशी पत्र बादशाह लोक मुद्दाम पाठवायचे आणि ती त्या माणसालाच वाचायला लावायची. काही जणांचं म्हणणं आहे की तसं नाही, तो कदाचित त्यावेळेला त्याला असं काहीतरी अपमान होणं, म्हणजे ज्या पोराला आपण गादीवर बसवलं तेच पोरगा आपल्याला लिहिते तुम्ही मेला का नाही. म्हाताऱ्याला काय वाटलं असेल, जबरदस्त अनुभवी माणूस आणि असा उपवर्ध करावा, त्यामुळे त्याला हार्ट अटॅक आला असेल आणि तो मेला असेल, काही असेल. पण महाबत खानाचा मृत्यू झाला. यानंतर शहाजहानने ठरवलं की आपण स्वतः दक्षिणेत उतरायचं आणि शहाजीराजांचा पराभव करायचा. टीम मेंबर्स सगळे तुमच्या परिचयाचे. शहाजहान बादशाह स्वतः, मिर्झा राजा जयसिंग, शाहिस्ते खान, कार तलब खान, मिर्झा उझबेक, हीच सगळी मंडळी आहेत. या सगळ्या मंडळींना घेऊन शहाजहान महाराष्ट्रावर चालून आला. तो बुऱ्हाणपूरला आला पहिल्यांदा. येणार म्हणजे सहकुटुंब. त्याची ती बायको पण आलीच होती, सॉरी या वेळेला नाही, त्याच्या आधी. पण यानंतर त्यांनी आदिलशहाला पत्र पाठवलं. त्यांनी सांगितलं आम्ही निजामशहाला संपवायलाच आलेलो आहोत. त्याला तर संपवणारच आहोत, पण त्याच्यानंतर तुम्हाला संपवणार आहोत. पण जर तुम्ही निजामशहाला संपवण्याच्या कामात आम्हाला मदत केली तर शहाजीची निम्मी निजामशाही तुम्हाला देऊन टाकू. म्हणजे धमकी प्लस मधाचं बोट अशा दोन्ही गोष्टी या आदिलशहाला दाखवल्या. साधारणतः पत्रापत्रीत ठरलेला मुद्दा होता त्याप्रमाणे भीमा नदीच्या दक्षिणेचा प्रदेश हा आदिलशहाला मिळेल आणि भीमेच्या उत्तरेचा प्रदेश हा मोगलांना राहील. आदिलशहाला हा प्रस्ताव मान्य झाला. आता शहाजहानला कसं कळवलं हा प्रस्ताव मान्य झाला ते, तर पत्र पाठवून कळवायला पाहिजे. पण त्या उलट खवास खान आणि मुरार जगदेव यांची निर्घृण पद्धतीत हत्या करून संदेश पोचला शहाजहानला. असंगाशी संग केला त्याचा परिणाम दिसतोय. मुरार जगदेव, खवास खान दोघांनी आपली निष्ठा पूर्णपणे आदिलशहाशी वाहिली होती. त्यांचे सगळे प्रयत्न आदिलशाही वाचवण्यासाठी चाललेले होते. पण ह्याच आदिलशहानी हे उद्योग करून टाकले. मेसेज कोणाला पोहोचला? शहाजहानला, की आदिलशहा आपल्या बाजूला आहे. आणि मग आदिलशाही फौजा आणि शहाजहानच्या फौजा या शहाजीराजांच्या फौजेविरुद्ध युद्ध करायला लागल्या. शहाजीराजांचा इलाज चालेना. रणदुल्ला खान नावाचा एक खान हा आदिलशहाचा मोठा होता. जेव्हा शहाजीराजे आदिलशाहीत होते त्यावेळेला रणदुल्ला खानाच्याच सैन्यामध्ये ते लढत होते. रणदुल्ला खानाच्या हाताखाली लढत होते. त्यामुळं इथं रणदुल्ला खानाला पाठवलं. खरं तर अफजल खान तयार होता ही गोष्ट करायला, पण आदिलशहाचं म्हणणं होतं आपल्याला शहाजीराजांना मारायचं नाहीये. आदिलशहा डिप्लोमॅट आहे. त्यांनी काय केलं तर रणदुल्ला खानाला पाठवलं की एक सॉफ्ट कॉर्नरवाला माणूस तुमच्यावर अटॅक करतोय. शहाजहान तर सॉफ्ट कॉर्नरवाला नव्हताच. शहाजहानच्या फौजांनी उत्तरेकडून आणि आदिलशहाच्या फौजांनी दक्षिणेकडून वाट लावली. शेवटी शहाजीराजांना माहुली नावाचा किल्ला आहे, हे साताऱ्यातलं माहुली नाही,
इथं आसनगाव नावाचं गाव आहे. मुंबईपासून कसाराला जर तुम्ही बाय ट्रेन गेलात तर वाटेत हे रेल्वे स्टेशन लागतं आसनगाव. या आसनगावपासून हा किल्ला जवळ आहे. अतिशय सुंदर किल्ला आहे. याला काहीतरी 20 पेक्षा जास्ती पिनॅकल्स म्हणजे ज्याला आपण सुळके म्हणतो असे सुळके आहेत. अतिशय सुंदर सुंदर सुळके आहेत. वजीर किंवा या नावाची काय काय त्याच्या आकाराप्रमाणे नावं ठेवली आहेत. एक तर 3 सुळके आहेत, त्याला नवरा नवरी आणि भटजी असं म्हणतात. ह्याला एक ओसाड डोंगर आहे, त्याला चंदेरी म्हणतात, तोच खूप सुंदर दिसतो. आणि भंडारगड, पळसखोल आणि माहुली अशी 3 शीर्ष म्हणजे किल्ल्याचे उपविभाग आहेत. यांना तटबंदी लावून प्रत्येकाला वेगवेगळी नावं ठेवलेली आहेत. म्हणताना माहुली एकच किल्ला म्हणतो. ही कोकणातली अतिशय उंच अशी डोंगर रांग आहे. अंदाजे 800 मीटर उंची इथं लाभलेली आहे. घनघोर निबिड अरण्य, एका बाजूला भातसा जलाशय, एका बाजूला तानसा जलाशय आज आहेत, पण त्यावेळेला हा सगळा जंगलाचा परिसर आहे. शहाजीराजांनी ह्या किल्ल्याचा आश्रय घेतला आणि मग आदिलशहानी येऊन वेढा घातला. आदिलशहा म्हणजे रणदुल्ला खान. शहाजीराजांनी राज्य वाचवायचे बरेच प्रयत्न केले. असं म्हणतात की त्यांनी पोर्तुगीजांशी पण संधान बांधलं होतं, पण पोर्तुगीजांनी अजिबात भाव दिला नाही. आणि मग शेवटी रणदुल्ला खानांनी शहाजीराजांना निरोप पाठवला की तुमची कारकीर्द वाया घालवू नका. तुमचा योग्य तो सन्मान राखला जाईल. तुमच्या कुटुंबाला काहीही हानी होणार नाही. तुमची जहागीर तुमच्याच हातात दिली जाईल. आदिलशाही जॉईन करा. आणि या पद्धतीमध्ये शहाजीराजांनी शरणागती दिली. शहाजीराजे आता आदिलशहाच्या बाजूला आले. रणदुल्ला खानाने मोठ्या सन्मानाने, बघा पराजित म्हणून नाही तर मोठ्या सन्मानाने त्यांनी शहाजीराजांना आपल्या बरोबर घेतलं. शहाजहानला कळतंय आदिलशहाची चाली, उगीच तो दिल्लीचा बादशाह नाहीये. त्यांनी आदिलशहाला पत्र लिहिलं, आम्हाला समजतंय तुम्ही शहाजीला का घेतलाय बरोबर, तुमची मर्जी, त्याला ठेवा तुमच्याच दरबारात, पण त्याला महाराष्ट्रात ठेवू नका. महाराष्ट्रापासून दूर पाठवा. या ठिकाणी आदिलशहा आणि शहाजहान यांच्यात काही करार मदार झाले. शहाजहानला काही वार्षिक रक्कम खंडणी म्हणून आदिलशहा देणार. त्या बदल्यात शहाजहान म्हणजे मोगल आदिलशहावर हल्ला करणार नाही. भीमा नदीपासून कृष्णा नदीपर्यंतचा परिसर जो शहाजीराजांनी शहाजहानकडून जिंकला होता तो सगळा हा आदिलशहाला मिळणार. भीमेच्या उत्तरेला शहाजहानचं राज्य आणि भीमा नदीच्या दक्षिणेला आदिलशहाचं राज्य अशी विभागणी झाली. उत्तरेकडून पूर्णपणे सेफगार्ड झाल्यामुळे आदिलशहाला आता शहाजहाननी सांगितलं होतं की आता दक्षिणेचं राज्य वाढव. विजयनगरचं राज्य तुम्ही जिंकलंच आहे, पण विजयनगरचं राज्य ज्याला आपण म्हणतो तालीकोट्याची लढाई किंवा राक्षस तागडीची लढाई, ज्याच्यात राजा रामराया मारला गेला होता, सम्राट आहे तो संगम घराण्याचा, आपल्या विजयनगरच्या राज्याचा सम्राट मारला गेलाय, राजधानी उद्ध्वस्त केली, परंतु सगळं राज्य काही त्यांना जिंकता आलं नव्हतं. कारण मोगलांचे सारखे हल्ले चालू होते. आता त्यांना मोगलांच्या हल्ल्याची भीती नाही आणि त्यामुळं दक्षिण भारतातलं राज्य हे मुसलमानांचं झालं पाहिजे. या दृष्टीने पूर्णतः शहाजहाननी आदिलशहाला सांगितलं आता तुमचा राज्य विस्तार दक्षिणेत करा. अजूनही लक्षात घ्या, विजयनगरचं साम्राज्य हे उद्ध्वस्त आहे, पण राज्य नाहीये. अनेक राजे आहेत, नायक म्हणतात त्यांना, त्यांच्या हाताखालचं राज्य चालू आहे. फक्त त्यांच्यावर जो सम्राट होता तो आता राजधानीत नाहीये, राजधानीतून हुसकावला गेलाय, पण सम्राट पण आहे. आणि ह्या रीतीने हे
विजयनगरचं राज्य जिंकायची जबाबदारी आता आदिलशहावर होती. दक्षिण म्हणत अगदी टोकावर त्यावेळेच्या म्हणजे आदिलशहाच्या राज्याच्या टोकावर, म्हणजे त्याला बंगळूर असं नाव आहे. आता बेंगालुरू वगैरे काहीतरी केलंय, पण त्यावेळेच्या आपल्या मराठी वाङ्मयात त्याचा रेफरन्स मिळतो. बंगळूर हा शब्द आहे. तर बंगळूर ह्या ठिकाणी शहाजीराजांना जहागीर दिली आणि त्याला बंगळूरला ठेवलं. तुम्ही आजही नकाशामध्ये बंगलोर बघा, तुमच्या लक्षात येईल की कर्नाटकात पण हे खूप खूप दक्षिणेला, म्हणजे महाराष्ट्रापासून यथोचित दूर असं शहाजीराजांना ठेवलंय. शहाजहानच्या ह्या सगळ्या आज्ञांचं पालन हे आदिलशहानी केल्याचं दिसतंय. पण शहाजीराजे पण हुशार आहेत. त्यांनी पुणे आणि सुपे ही जी जहागीर आहे ही बट नॅचरल भीमेच्या दक्षिणेलाच होती, त्यामुळे आता आदिलशहाच्याच राज्यात होती. त्यामुळं आदिलशहाकडून आपल्या नावावर करून घेतली आणि त्यांनी सांगितलं की मला तर तुम्ही दक्षिणेत पाठवताय आणि माझं बायकोचं काही फारसं पटत नाही, त्यामुळं ही जहागीर माझ्या मुलाच्या नावाने इथं करून द्या. आणि या रीतीने शहाजीराजांनी पुण्याची जहागीर ही शिवाजी महाराजांच्या नावाने करून दिली, आदिलशहाकडूनच. या ठिकाणी शिवाजी महाराजांचं वय हे 6 वर्ष आहे. जिजामाता तिथं राहणार होत्या, कारण मुलखाची काळजी घ्यायची. आमचे काही मूर्ख इतिहासकार आहेत, मी सगळ्यांना म्हणत नाही, लक्षात ठेवा, पण काही ते असली पत्र वाचतात, असली म्हणजे अशा प्रकारची, आणि सांगतात की जिजामाता आणि शहाजीराजे यांच्यात सख्य नव्हतं, त्यांच्यामध्ये वैर होतं. विशेषतः ते लखुजी जाधवांचं ते खंडागळ्यांच्या हत्तीचं जे काही मॅटर झालं होतं, यानंतर नवरा बायकोमध्ये अजिबात सामंजस्य नव्हतं, असं बऱ्याच इतिहासकारांचा चुकीचा दावा आहे असं मला वाटतं. त्याचं कारण असं आहे की हा जिजामातांनी देशासाठी, स्वातंत्र्यासाठी केलेला त्याग आहे. त्या जाऊ शकल्या असत्या शहाजीराजांबरोबर, तिथंच बंगलोरमध्ये मुक्काम टाकून राणी आहेत त्या राहिल्या असत्या, पण राज्य कसं उभं राहिलं असतं. शहाजीराजांचा डाव आहे पुण्यातून परत एकदा स्वराज्य निर्माण करायचं. मोठी माणसं असतात, त्यांचे विचार वेगळे असतात, तुमच्या आमच्या सामान्यांना ते झटकन समजत नाहीत. पुण्यामधूनच एक प्रयत्न फसला, पण दुसरा प्रयत्न हा पुण्यातूनच सुरू केला पाहिजे. आणि मग छोट्याशा शिवाजी महाराजांना हाताशी धरून इथे राज्य उभं करायचं. त्याचबरोबर मोठा मुलगा शंभूजी, चुकीने आम्ही म्हणतो संभाजी, तर ह्यांना आपल्याबरोबर घेऊन जायचं बंगलोरला आणि तिकडच्या भूमीचा परिचय त्यांना करून द्यायचा. म्हणजे एकाच वेळेला मराठ्यांची 2 राज्य विकसित होती. धाडसी प्रयोग आहे, त्यागही अलौकिक करावा लागलेला आहे जिजामातांना. त्याचं कारण म्हणजे शहाजीराजे तिथं गेल्यानंतर त्यांनी दुसरा विवाह केला असं म्हणतात. काही जणांचं म्हणणं आहे तो दुसरा विवाह आधीच झालेला आहे, पण काही जणांच्या इतिहासात रेफरन्सेस सगळा गोंधळाचा भाग आहे. पण एवढं नक्की आहे की तुकाबाई या नावाची शहाजीराजांची दुसरी पत्नी होती, ती मोहित्यांच्या घरातली होती. आणि मग शहाजीराजे आता बंगलोरला स्थायिक झाले. जिजामाता पुण्यामध्ये आहेत. पुणे उदास भकास उद्ध्वस्त आहे. मुरार जगदेव आणि खवास खान यांनी पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवलाय, पहार ठोकली आहे, त्याच्यावर तुटकी वाहन टाकली आहे. अर्थ काय, इथं कोणी राहायचं नाही, हा बेवसाऊ आहे. छोट्याशा शिवाजी महाराजांना हाताशी धरून हे सगळे तिथं गेले. कारभार करायला दिलेली व्यक्ती आहे, तिचं नाव आहे दादोजी कोंडदेव. खूप जणांना वाटतं कोंडदेव हे आडनाव आहे, तर जनरली अशा जुन्या काळात पद्धती आहेत आपल्याकडं पण. कर्नाटकात आजही बऱ्याच ठिकाणी आहे, पण महाराष्ट्रात ही पद्धत आहे की त्यावेळेचे लोक आडनाव हे फार लावायचे नाही, जास्ती करून स्वतःचं नाव आणि वडिलांचं नाव लावायचे. त्यामुळं उर्दू का फारसी काय म्हणतात त्या भाषेत शिवाजी महाराजांचं नाव पण असंच काहीतरी सांगायचे की शिवाजी फर्जंद शहाजीराजे. आलं लक्षात? शिवाजी शहाजी भोसले असं नाव सांगायची पद्धत नव्हती. तसं इथे दादोजी कोंडदेव
आडनाव आहे त्यांचं पालठणकर. तर या दादोजी कोंडदेवांना ह्या जहागिरीवरती लक्ष ठेवायला आणि सगळा कारभार नीट मार्गी लावायला शहाजीराजांनी बरोबर दिलं. पण आदिलशहाला पटेल असं काम पण दिलं पाहिजे. आणि मग ते काम होतं ते म्हणजे पुण्याची जहागीर मिळाली. पुण्याच्या पूर्व दिशेला कुठेतरी सुपे भाग येतो. ती जहागीर ही मोहिते मामांना म्हणजे त्या तुकाबाई ज्या होत्या त्यांच्या भावाला सुप्याची जहागीर दिली. आणि पुण्याची जहागीर आपल्याच पत्नीच्या हातात आहे. पण तिथं लक्ष ठेवायला आणि कारभार करायला माणूस पाहिजे म्हणून सिंहगडचा सुभेदार म्हणून दादोजी कोंडदेवांना नियुक्ती केली आदिलशहाकडून. हा प्रकार म्हणजे आजच्या आपल्या राज्यकारणात जो काही प्रकार असतो अधिकृत रीतीने म्हणजे राष्ट्रपतीला सांगतात की नियुक्ती ही करायची आणि राष्ट्रपती त्याप्रमाणे नियुक्ती करतो. तसं शहाजीराजांनीच आदिलशहाला सांगितलं आणि त्याप्रमाणे या नियुक्त्या त्यावेळेला झालेल्या आहेत. त्याप्रमाणे सिंहगडचा सुभा हा सगळा दादोजी कोंडदेवांच्या हातात आहे. म्हणजे आता सिंहगडचे कोंढाणा किंवा सिंहगड त्याचे सुभेदार आहेत दादोजी कोंडदेव. पण उद्या दादोजींनी गडबड केली तर आदिलशाह हुशार आहे. तो काय लगेच शहाजीराजा म्हणतात सगळं ऐकणार नाहीये. तिथं जो किल्लेदार नेमला तो इब्राहिम खान नावाचा मुसलमान नेमला. म्हणजे किल्लेदार मुसलमान पण सुभेदार हिंदू हे असे काहीतरी यांचे पट असायचे. यामुळं झालं काय की सुभेदारी आल्यामुळं दादोजी कोंडदेवांचा पुण्यातला मुक्काम सोपा झाला.